नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर पुरण प्रतीक्षानं घातलेलं आहे नैवेद्यापुरतं, कारण आता तिला जास्त काही समजलं नाही. मी जेवढं सांगितलं कप दीड कप घाल म्हटलं, कारण मलाही माहीत नव्हतं की जॉबवरून आल्याच्यानंतर स्वयंपाक होईल न होईल, पण मला नैवेद्य तरी व्हायलाच हवा. आणि कणिक मळून घेतलेली आहे, पुरण परतायला टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आपली दिवाबत्तीसुद्धा प्रतीक्षानं मी येईपर्यंत करून ठेवलेली आहे. मस्त. आणि 8:30 वाजून गेलेले आहेत. अजून होळी पण पेटवायची राहिलेली आहे आणि आमच्या शेजाऱ्याची पण राहिलेली आहे. मला बाहेरचं दिसत असेल काही तर हां, हे बघा रांगोळी काढून झालेली आहे आणि इथं उमरालेपण वगैरे पण मी करून घेतलेलं आहे. बॅक कॅमेऱ्यानं दाखवते थोडंसं. आजची जी ही गडबड आहे ती आहे आपल्या होळीची. आणि आजच्या होळी पौर्णिमेच्या दिवशी पवित्र अग्नीमध्ये दुःख, दारिद्र्य, निराशा, आळस, आजार, वाईट, कुप्रवृत्ती, नकारात्मकतेचे दहन होऊन तुमच्या आयुष्यात प्रेमरूपी होळीच्या विविध रंगाची उधळण होवो. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद तुमच्या जीवनामध्ये सदैव नांदो, हीच ईश्वर चरणी, स्वामी चरणी आपली प्रार्थना. तर तुमची होळी कशी झाली आणि होळीचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला दुसऱ्याच दिवशी येणार, कारण होळी ही आपली संध्याकाळी असते आणि व्हिडिओ मात्र तुम्हाला दुपारी नाही येऊ शकत. तर चला, मी कामावून आल्याच्यानंतर प्रतीक्षाने मी येईपर्यंत थोडंसं पुरण आणि भात घालून ठेवलेला होता. बाकी सायंकाळची दिवाबत्ती वगैरे तिने करून ठेवलेली होती. मी आले की पटकन दार स्वच्छ केलं, उंबरटा धुवून घेतला, त्याचबरोबर लसूण आणि खोबरं काढलंय आमटीसाठी. भजे काढून झाले, पुरण वाटून झालं, कणिक मळून झाली, सगळं झालं. आता पटकन गुळवणी करायचं आणि हे काढलंय येळवणी. प्रतीक्षाने म्हणजे मी दार वगैरे स्वच्छ केल्याच्यानंतर उमराले पण लगेच करून घेतलं आणि प्रतीक्षाने रांगोळी काढली. तिनं जी आपली स्वामींची पूजा मांडलेली आहे तिथे रांगोळी काढून घेतली. त्याचबरोबर आपल्या उमऱ्यामध्ये रांगोळी काढली, जिथे होळी पेटवायची आहे आपल्याला तिथे रांगोळी काढून घेतली. आणि जे उंबरटा आहे आपला त्यावरती सुद्धा तिने रांगोळी काढलेली आहे. तोपर्यंत मी बऱ्यापैकी कणिक मळून घेतलेली आहे, पुरण परतून घेतलेलं आहे, मिक्सरला बारीक करून परतून घेतलं आणि थोडंसं वाटण वगैरे पण काढलं. थोडेसे भजेसुद्धा काढून घेतले, कारण नैवेद्य करायचं म्हटलं तर अर्धावट नको, त्यासाठी सर्वच थोडं थोडं करून घेते. म्हणजे कसं साजरं संगीत स्वयंपाक केल्याचं आपल्याला समाधान लागतं आणि अर्धवट केला तर मग तो केल्यासारखा पण वाटत नाही. भले आता मुलांना पोळी वगैरे नाही आवडत, त्यासाठी म्हटलं चला, साहेबांना तर आवडते आणि नैवेद्यही होईल, त्यासाठी म्हटलं करूया पोळी. भले उशीर झालेला होता, पण आपण केल्याशिवाय थोडंच नाही ह्यांनासुद्धा खायला मिळणार आहे. आणि पुरणपोळी काही आपण रोज रोज बनवत नाही, काहीतरी सणाच्या निमित्तानेच बनवतो. अशी कितीही आवडत असली तरी पण, जसं की आपल्याला पनीर आवडतं तर आपण पनीरची भाजी कधीतरी करतोच महिन्यातून एखाद्या वेळेस, किंवा 1-1.5 महिन्याला का होईना, किंवा 15 दिवसाला, 4-8 दिवसाला आपल्याला जेव्हा खावं वाटेल तेव्हा आपण बनवतो. पोळी तसं नाही, पोळी आपण बऱ्याच जागेवर करतात, आठवड्याला पोळी बनवतात, कारण त्यांच्या घरी खूप आवडते, पण आपण नाही करत तसं. तर चला असो, इथं मी वाटण जे आहे ते आमटीसाठी भाजून घेतलेलं आहे आणि लगेच तोपर्यंत सगळी बाहेरची तयारी झालेली आहे. लगेच आता मी पोळ्यासुद्धा करायला घेतलेल्या आहेत, आमटी एकीकडे टाकलेली आहे. एवढ्या घाई पोळ्या केल्या, पण खूप छान पोळ्या झालेल्या होत्या. डिटेल रेसिपी नाही शेअर केली तुमच्यासोबत, कारण खूप घाई होती, उशीर पण झालेला होता आणि होळी तशी आपली ती सांजेच्या वेळेलाच पेटवतात गावाकडे. होळी आहे हे आपल्याला माहीत होतं, पण आता होळीच्या तयारीची वेळ आपल्याला कशी भेटेल ती मला माहीत नव्हतं. म्हणजे जॉबची जर ड्युटी माझी सकाळून असते तर मला वेळ भेटला असता, होती माझी सकाळूनच, पण प्रत्येकाला अडचण असते, त्यामुळे थोडीशी ॲडजस्टमेंट केली होती. म्हणून म्हटलं थोडासा उशीर पण झाला होता, तर असं म्हटलं उशिरा का होईना पण आपण करूया, म्हणून हा सर्व घाट घातलेला होता. आणि होळीचा शुभ दिन म्हणल्यावर पुरणपोळीचा बेत तर व्हायलाच हवा. होळी म्हटलं की पुरणपोळी ही आलीच, त्यामुळे तिचं नावच आहे होळी आणि पुरणपोळी. तर म्हटलं चला मग कशाला सोडायची ना. तर नैवेद्य वगैरे सर्व भरून घेतलेले आहे. ते एक आपल्या घरच्या देवाऱ्यासाठी, एक स्वामींची पूजा मांडलेली आहे तिथे दाखवण्यासाठी, आणि तसेच एक आपल्या होळीसाठी.
तर हे नैवेद्याचे ताट जे आहेत ते भरून घेतलेले आहेत बघा. दारी मस्त सुरेख छान अशी रांगोळी प्रतीक्षानं काढलेली आहे. छान एक रांगोळीशिवाय सण साजरा केल्यासारखा नाही वाटत आपल्याला. ही सगळी तयारी तर आम्ही केलीच. म्हटलं आता नारळ वगैरे सगळं आम्हालाच हे करावं लागतं, काय की नारळाची शेंडी काढून घेतली आणि तोपर्यंत, कारण होळीची पूजा ही जास्त करून पुरुषाच्या हातचीच असते. तर असं मुलांनी आल्यावर मस्त नारळाची म्हणजे शेंडी वगैरे त्यानं काढली. आम्ही घेतली होती नेमकीच काढायला, पण तो आला, त्यांनी काढली आणि लगेच होळीला 5 फेऱ्या पाण्याच्या सुद्धा घातल्या. म्हणजे पाण्याच्या 5 वेळेस आपण पाणी फिरवतो ना, ते फिरवलं. होळी पेटवली, नैवेद्याला पाणी फिरवलं, नैवेद्य वगैरे अर्पण केला. मग होळी मात्र पेटायला खूप वेळ लागला, कारण आता जवळ काही एवढं म्हणजे हे नाही. गावाकडं कसं थोडंसं कशानं पण पेटवतात, हे कागदाने पेटणं थोडंसं अवघड होती. त्यामुळे ती जरा थोडी जड गेली पेटायला आणि जास्त मोठी पण नव्हती केली. दारातली होळी ही छोटीच असावी. पहिलं कसं गावावर हातावरच्या आपण छोट्या छोट्या गौऱ्या थापत होतो आणि त्या छोट्या छोट्या गौऱ्या 5 जरी असतील ना तरी हे होत होत्या. त्याच्यामध्ये थोडासा कापूर वगैरे पण टाकला. तर त्यावेळेस तिने छान पेट घेतला आणि नंतर राहिलेली पूजा जी आहे ती मी करून घेतली. आजच्या होळीतला जो रंग आहे तो आपले सुखाच्या रंगाने जीवन आपले रंगीबेरंगी होळीच्या ज्वालामध्ये वाईटांचा समूळ नष्ट हो, ही प्रार्थना आपल्याला करायची आहे. होलिका दहनाची एक शास्त्रीय कथासुद्धा मी खूप सुरुवातीला आपल्या चॅनलवर अपलोड केली होती. आणि होलिका दहन हे भक्त प्रल्हादाच्या ह्यानं झालेलं आहे. तर भक्त प्रल्हादाची आत्या होती ती होलिका, तिचं नाव होतं. आणि तिला वरदान भेटलेलं होतं की कधीही अग्नीमध्ये जळू शकणार नाहीस, म्हणून तिने प्रल्हादाला आपल्या कपटी युक्तीने होलीमध्ये ती चादर पांघरून बसली होती होलिका. आणि तिला जे वरदान भेटलं होतं त्यामुळे तिला असं वाटत होतं की मी हिच्यामध्ये जळणार नाही. पण कुठेही जिथे आपण आसुरी वृत्ती वापरली ना तिथे मात्र त्याचा नष्ट नायनाट होतोच होतो. म्हणून कधीही कुठलेही काम चांगल्या भावनेने चांगल्या ह्यानं करायचं असतं. त्यामुळे तिथे हे येस दडलेलं असतं. जिथे आपण वाईट भावनेने काहीही करायला जाऊ, कितीही कष्टाने करू द्या, ते आपल्याला त्याचं फळ ते निष्फळ होऊन जातं. तर हेच आपल्याला होलिका दहनाची जी कथा आहे ती हेच आपल्याला सांगून जाते. आणि थोडंसं वैज्ञानिक कारण म्हटलं तर मग ह्या वेळेला म्हणजे आता खूप म्हणजे हे झालेलं असतं, निसर्गामधली थोडीशी मच्छर वगैरे तीसुद्धा हानी वगैरे कमी व्हावं ह्यासाठी सुद्धा असते. तर असं नंतर वाचन वगैरे झालेलं आहे माझं. मग प्रतीक्षानं सगळ्यांना आरती वगैरे दिली. अशा प्रकारे आपली छान पूजा वगैरे झालेली आहे. मस्त पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे पण झालेला आहे. तुमची होळी पौर्णिमा कशी झाली आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.